हे देवाणघेवाण आहे का कशा प्रकारे त्या ठिकाणी केलं जात असतं हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यासोबत दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग स्टडी टू know about the working or working system of all these insects. Okay, how they do the work, what is the colony, what are the members, and what kind of the member do what kind of work. Okay, this is very important. Sometimes human and other animals face enmity with these insects, but understanding their organizational structure and behavioral patterns critically or recently help us to better accommodate with them. आता हे जे काही ॲनिमल आहे हे जे काही इन्सेक्ट आहेत तर हे ॲनिमल्स किंवा मग इन्सेक्ट जे असतील तर त्यांचे हे जे काही बिहेवियर पॅटर्न आहे ओके तर हे बिहेवियर पॅटर्न कशा प्रकारे असतं तर हे ह्युमन किंवा मग इतर ॲनिमल्सला शिकण्यासारखं असतं. एक्झाम्पल जे आपण ओके they move from one place to another place in one tree. एका लाईन मध्ये ते जात असतात बघा जे काही असतात ऍंट माहिती आहेत ना ऍंट डू यू नो ऍंट ऍंट माहिती आहेत ना ज्या मुंग्या असतात घरात आपल्याला त्या पाहाव्यास मिळत असतात त्या एका लाईन मध्ये चालत असतात. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट बिहेवियर ऑफ द हायमेनोप्टेरन इन्सेक्ट्स लाईक ऍंट. ओके आणि हे जे काही बिहेवियरल पॅटर्न आहे बिहेवियरल पॅटर्न ज्यावेळेस आपण बघतो एका लाईन मध्ये चालणार दिस इज द रूल. ओके हा रूल ते फॉलो मिळण्यासारखं असतं. ओके त्यानंतर हे जे काही ॲनिमल्स आहेत तर या ॲनिमल्स मध्ये आपल्याला स्पेशल जे काही कॅरेक्टर्स आहेत तर ते कॅरेक्टर्स आपण या ठिकाणी बघूया आणि ते पुढील प्रमाणे आहे. तर रिप्रोडक्टिव्ह झोन ऑफ लेबर हे जे काही इन्सेक्ट्स आहेत दे शोज द रिप्रोडक्टिव्ह डिव्हिजन. ओके लेबर मध्ये रिप्रोडक्टिव्ह डिव्हिजन आपल्याला त्या ठिकाणी पाहाव्यास मिळत असते. युजली द क्वीन reduces almost usually while other members of the colony specialize of different tasks. आता हे जे काही आहेत रिप्रोडक्टिव्ह डिव्हिजन एक कॉलनी आहे आणि त्या कॉलनीमध्ये आपल्याला एक स्पेशल त्या ठिकाणी दोन कास्ट त्या ठिकाणी मिळत असतात. वन इज अ किंग अँड सेकंड वन इज अ क्वीन. ओके दे डू ओनली रिप्रोडक्शन. ओके दे इन्क्रीज द साइज ऑफ द कॉलनी ओनली. ओके देअर वर्क इज ओनली रिप्रोडक्शन. फक्त कोणतं प्रोडक्शन काय करणार ते कोणतं फंक्शन करणार आहे ओनली रिप्रोडक्शन. ओके त्यानंतर रिप्रोडक्शन तर करतात नो प्रॉब्लेम परंतु ते जे काही रिप्रोडक्शन झाल्यानंतर जे येणार जनरेशन असतं ओके जे नेक्स्ट जनरेशन असतं सो दॅट जनरेशन इज ऑफ द लेबर कास्ट. ओके लेबर कास्ट त्या ठिकाणी ते तयार करत असतात आणि ते त्यांच्या पद्धतीने लेबर कास्ट मधून एक वर्कर असेल एक जो काय सोल्जर असेल एक क्लीनर असेल. ओके हे अशा प्रकारे त्या ठिकाणी डिफरंट टाईपचे वर्क त्या ठिकाणी टास्क त्या ठिकाणी ते करत असतात. and they produce by the help of male and female male means king and female means queen. Okay त्यानंतर कोऑपरेटिव्ह ब्रूड केअर. आता जे काही ज्या कॉलनीमध्ये राहतात ओके तर त्या कॉलनीमध्ये राहत असताना हे जे काही त्याची जी काही कॉलनी आहे तर त्या कॉलनीची त्या ठिकाणी केअर करणं अत्यंत आवश्यक असतं. आता हा जो काही सोशल इन्सेक्ट आहे हे जे काही सोशल इन्सेक्ट आहेत तर ते एकत्र राहतात ते ब्रूड एकत्र करत असतात आणि त्यानंतर मग जे काय छोटे छोटे जे काही ऑफस्प्रिंग असतात तर ते ऑफस्प्रिंगला त्या ठिकाणी केअर करण्यासाठी त्या ठिकाणी स्पेशल हेक्सागोनल स्ट्रक्चर त्या ठिकाणी ते बनवत असतात आणि त्या ठिकाणी ते केअर त्या ब्रूडची ते करत असतात. म्हणजे जो काही डेव्हलपिंग जो काही ऑफस्प्रिंग आहे तो ज्या ठिकाणी राहतो ज्या छोट्याशा पोळ्यामध्ये राहतो आणि त्या पोळ्याचे जे काही हेक्सागोनल स्ट्रक्चर आहे जो काही कॉम्ब आहे त्या कॉम्ब मध्ये ते राहत असतात. आता त्याची काही कॉम्ब मध्ये त्याची डेव्हलपमेंट होत असते तर ते डेव्हलपमेंट होत असताना त्या ठिकाणी त्याला केअरची आवश्यकता असते आणि दॅट टाइप ऑफ द केअर प्रोव्हाइड बाय द लेबर. ओके देन आफ्टर कास्ट. आता कास्ट सिस्टीम त्यांच्यामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते. आता ती कास्ट सिस्टीम कशी असणार आहे ants and caste ants and termites there are caste that carry out different functions necessary for the survival of the colony. Depending on the size or age of the insect they carry different functions. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की the social insects having different caste. Okay caste system is available in that insect and they do different work okay by their structure and their function okay their behavior
function. Okay, it's depend on that colony what kind of the labors are there, what kind of the tasks are there. समजा आता एखादं असेल तर ऍट मध्ये बघा त्या ठिकाणी एक ब्रूड असतं आणि ब्रूड मध्ये एक अन्न घेऊन जाणारी वेगळी असते त्या ठिकाणी आणि अवतीभोवती फिरणाऱ्या त्या जे काही ऍंट असतात त्या वेगळ्या असतात म्हणजे ते प्रोव्हाइड द प्रोटेक्शन ओके टू द लेबर. त्यानंतर त्या ठिकाणी आतमध्ये ज्या ठिकाणी ते जे काही फूड आहे जे साखर असेल ते ज्या ठिकाणी घेऊन जात आहेत तर त्या आतमध्ये क्वीन आणि त्या ठिकाणी किंग असतो आणि तो त्या ठिकाणी काय करतो की ते जे काही कॉलनी आहे तर त्या कॉलनीला त्या ठिकाणी इन्क्रीज करायचं त्या ठिकाणी ते काम करत असतात. ओके, हे झालं काय. आता कॉमन नेस्ट साईट ऑल टाइप ऑफ द मेंबर्स शेअर अ कॉमन नेस्ट साईट. आता त्याचे काम झाल्यावर ते काही संध्याकाळी झाले किंवा मग रात्र झाली तर ते रात्री बाहेर कुठं फिरत नाही. दे आर सोशल इन्सेक्ट. ओके, आणि मग त्यावेळेस मग काय करतात ते एकाच ठिकाणी त्या ठिकाणी सगळेच्या सगळे लेबर असतील ज्याचे त्याचं काम संपलं दिवसभराचं काम संपलं की ते त्या ठिकाणी त्या नेस्ट मध्ये येत असतात आणि नेस्ट मध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी ते रेस्ट घेत असतात आणि दे वेटिंग फॉर द नेक्स्ट मॉर्निंग. नेक्स्ट मॉर्निंग झाले की ते त्यांच्या कामाला परत बाहेर निघतात त्या कॉलनीमधनं बाहेर निघून जात असतात. ऑल धीज आर द इम्पॉर्टंट कॅरेक्टर ओके ऑफ द सोशल इन्सेक्ट. आर यू अंडरस्टँड? आर यू अंडरस्टँड? यस. समजतंय ना? यस सर. Okay. If you have any problem regarding this topic, so you have to call me, or you should any question during this lecture. Okay, after the completion of this lecture. Okay, don't make any confusion in your brain. Okay, every concept clear is most important. आता हा जो काय आहे इन्सेक्ट आपण ज्याचा स्टडी करणार आहोत दिस इज द हनी बी. एव्हरीवन नो दॅट. Okay, and what kind of the product is producing by this honey? Okay, you know what kind of the product is produced by the honeybee? What kind of the product produced by the honeybee? Do you know? Honey. Honey, yes, good. Honey is the best product that is derived by the honeybee. Okay, so this is the scientific classification of honeybee. This honeybee come into the kingdom Animalia. The phylum is Arthropoda. आता Animalia मध्ये का बरं टाकण्यात आलेलं आहे त्याच्या मागचे कारण एक आहे की दिस इज द ॲनिमल. ओके, जरी तिला साय आहेत तिला विंग्स आहेत परंतु दिस इज द ॲनिमल. ओके, दिस इज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड दिस मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस देअरफॉर दिस इज द ॲनिमल. Okay, and like this the character is matched with the kingdom Animalia, therefore this come into the animal kingdom. Okay, त्यानंतर असणारे phylum Arthropoda. Arthropoda means the meaning of the arthro is the jointed and poda means the legs. Okay, arthroचा अर्थ होतो jointed आणि podaचा अर्थ होतो legs. So we can see here different kind of the joints are seen here. Okay, jointed legs are seen here. This is the one part, this one is the one part, and these are the different parts. ओके, आता हे जे काही पार्ट आहेत हे पार्ट तुम्हाला जॉईंट असलेले दिसत आहेत बघा या ठिकाणी. ओके, आर यू सीइंग? आर यू एबल टू सी दिस पॉइंट? हा जो काय पॉइंट दिसतोय तुम्हाला यस ओके, हा जो काय पॉइंट दिसतोय तुम्हाला तर हा पॉइंट कसा दिसतोय तुम्हाला जॉईंट झालेला म्हणजे हा जो काय पाय जे काय पाय आहेत सगळे पाय तुम्ही ज्यावेळेस बघायला हनीबीचे तर यू विल सी द जॉईंट लाईक स्ट्रक्चर इन द लेग. ओके, देअरफॉर दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर इज प्रेझेंट इन द हनी or honeybee, therefore this is coming to the phylum Arthropoda. Okay, arthroचा अर्थ होतो jointed आणि पोडाचा अर्थ होतो leg. ओके, देन इन्सेक्टाला दुसरं नाव आहे क्लास इन्सेक्टा. हा जो काय आहे तर क्लास इन्सेक्टाला दुसरं नाव देण्यात आलेलं आहे हेक्झापोडा. हेक्झापोडा मीन्स व्हॉट? the animal having 6 legs. That type of animal is coming to the hexapoda group. Okay, or class. आणि इन्सेक्टा म्हणजे काय तर हा जो काय इन्सेक्टा आहे हा जो काय this name is come from the Latin word like insectus. Okay, so insectus meaning of the insectus is to cut. Okay, this is the meaning of the insectus, and this insecta is come from that insectus. Okay, and that insectus word is the Latin word. Remember this thing. आता हे जे काही इन्सेक्टस आहे टू कट याचा अर्थ असा होतो इन्सेक्टसचा अर्थ होतो टू कट. आता या बघा या ठिकाणी हे कट दिसतंय तुम्हाला हे कट दिसतंय डार्क आणि या ठिकाणी बघा थोडस ब्राऊन कलरचं तुम्हाला हा कलर दिसतोय तपकिरी कलर तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. ओके,
आता ब्लॅक कलर दिसतोय, नंतर मग तपकिरी दिसतोय, परत ब्लॅक दिसतोय, म्हणजे हे जे काय आहे ते जोडलेलं असं वाटतंय तुम्हाला, कट केलेलं आहे असं वाटतंय, कट करून जोडलेलं असं वाटतंय. ओके, तर म्हणून त्याला त्या ग्रुपमध्ये टाकण्यात आलेलं आहे, इन्सेक्टामध्ये टाकण्यात आले. जसे जेवढे इन्सेक्ट आहेत त्यांचं स्ट्रक्चर असतं. तुम्ही कॉक्रोच घ्या, हाऊस फ्लाय बघितले असेल, मॉस्किटो बघितला असेल, त्यानंतर ग्रॉसहॉपर बघितला असेल, बटरफ्लाय बघितला असेल, ड्रॅगन फ्लाय बघितला असेल. ऑल धीज हॅव्हिंग द सेम स्ट्रक्चर. Okay, like the succut or insectus like. Okay, therefore they come into the class of the insecta. Then other is of this honeybee is Hymenoptera. आता हायमेनोप्टेरा हे जे काय आहे तर ते हायमेनोप्टेरा मध्ये याच्यासाठी टाकण्यात आलेलं आहे की हायमेनचा अर्थ होतो लॉट ऑर सी आणि तेराचा अर्थ होतो विंग. आता हे जे काही विंग आहे तर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला बारीक ठिकाणी दिसत असेल विंग जे काय आहे तर ते विंग या ठिकाणी एक डार्क स्ट्रक्चर या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला, बारीक डार्क स्ट्रक्चर. हे जे काही डार्क स्ट्रक्चर आहे तर या ठिकाणी लॉक अँड की या ठिकाणी लाईट स्ट्रक्चर असतं. आता लॉक आणि की लाईट स्ट्रक्चर त्या ठिकाणी असल्या कारणामुळे ज्यावेळेस हे जे काही हनीबी आहे ज्यावेळेस उडत असताना काय होणार आहे की हे जे काही विंग आहे तर ते विंग वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी मूव्ह अप होणार आहेत. परंतु हनीबी मध्ये आपल्याला त्या ठिकाणी असं पाहावयास मिळत नाही, कारण की हे जे काही विंग आहेत हे विंग एकमेकांमध्ये इंटरलॉक होऊन जात असतात. आता ह्या ठिकाणी लॉक हे जे काही फोरविंग आहे याच्यामध्ये लॉक असतं आणि हँडविंग जो काय आहे तर हँडविंग मध्ये काय असणार आहे की सिस्टीम असते. आता लॉक आणि की असल्या कारणामुळे एकमेकांमध्ये ते अडकून जातात ज्यावेळेस ते उडण्याच्या पोझिशन मध्ये असतात किंवा उडत असतात द टाइम ऑफ फ्लाइंग. ओके, द फोरविंग अँड हँडविंग गेट लॉक बाय द हेल्प ऑफ हायमेन. Okay, means lock and key system is present on the margin of forewing and margin of the hind wing, and at the time during the flying, okay, they get interlock into each other and therefore this wing move at the same time on the same time. Okay, तुम्हाला therefore they come into the Hymenoptera. आता हे जे काय हनीबी आहे तर हनीबीला एका स्पेशल फॅमिलीमध्ये टाकण्यात आलेलं आहे ज्याचे थोड्याचं ऍपिडी. द सब फॅमिली इज ऍपिनी अँड द जीनस इज ऍपिस. आता हे जे काय ऍपिस आहे दिस इज द जीनस. ओके, आता याचे 4 स्पेसिस आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्या 4 आपण नेक्स्ट जे काय आहे कंटिन्यू नेक्स्ट स्लाइड पाहू त्यावेळेस आपण बघणार आहोत ह्याच लेक्चर मध्ये. आता हे जे काय बी आहे हनीबी तिथे काही कॅरेक्टर्स आहेत. बी स्पेशली हनीबी okay have been known for their products like honey, wax, etc. आता ही जी काय हनीबी आहे तर हनीबी एक स्पेशल त्या ठिकाणी काही प्रोडक्ट्स आहेत ज्यांच्यामुळे ती फेमस झालेली आहे जे वेल नोन आहे बिकॉज दिस हनीबी प्रोड्यूस द हनी अँड वॅक्स. ओके, दे ऑल्सो प्ले अ व्हायटल रोल इन द नेचर फॉर द पॉलिनेशन. आता हे जे काय हनीबीज आहेत तर ह्या हनीबीज पॉलिनेशनचं काम करतात. पॉलिनेशनचं काम करत असताना हे जे काही हनीबीज आहेत तर ते व्हिजिट करत असतात. एका फ्लॉवर पासून उडतात तिथून त्या ठिकाणी येऊन ते जे काही पोलन आहे तर ते पोलन तिथून कलेक्ट करतात लगेच दुसऱ्या फ्लॉवरवर ते जाऊन बसतात. त्याच्यामुळे काय होतं की फ्लॉवर मध्ये फर्टिलायझेशनची प्रोसेस घडून येते. मेल अँड फिमेल जे काही गॅमेट्स आहेत तर ते मेल अँड फिमेल गॅमेट्स एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी फर्टिलायझेशन घडून येतं आणि एक फ्रूट त्या ठिकाणी तयार होत असतं. मीन्स honeybee is responsible for the fertilization or for the fertilization of the gamete in the plant. म्हणजे काय तर हे एक अत्यंत महत्वाचं पॉलिनेटर आहे. हनीबी जो काय आहे हनीबी जी आहे ती पॉलिनेटरचं काम त्या ठिकाणी करत असते. कारण फिमेल गॅमेट वेगळा असतो आणि फिमेल गॅमेट हा वेगळा असतो प्लांट्स मध्ये आणि ज्यावेळेस ते एकत्र येत असतात त्यावेळेस फॅजिशन होत असते. मग त्याच्यासाठी कम्युनिकेशन करण्यासाठी कोणाची तरी आवश्यकता भासते. मग म्हणजे हनीबी आहे तर ती हनीबी काय करते मेल आणि फिमेल गॅमेटला त्या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम करते आणि फूड जे काय आहे जे काही फ्रूट आहे तर ते फ्रूट त्या ठिकाणी तयार होत असतं. ओके, म्हणजे काय तर अत्यंत महत्वाची भूमिका त्या ठिकाणी ही हनीबी त्या ठिकाणी पार पाडत असते. दे हॅव अ व्हेरी इफेक्टिव्ह कास्ट सिस्टम अँड डिव्हिजन ऑफ लेबर इन देअर हाईव. हे जे काही त्यांचे जे काही पोळा आहे तर त्या पोळ्याला हाईव असं म्हणतात आणि जे काही हाईव आहे त्या हाईव मध्ये आपल्याला डिफरंट कास्ट सिस्टीम आपल्याला पाहायला मिळत असते अँड दिस कास्ट सिस्टम इज व्हेरी इफेक्टिव्ह. ओके, त्या ठिकाणी लेबरचे डिव्हिजन आपल्याला त्या हाईव मध्ये पाहायला मिळत असते. हनी बिलॉंग टू द ऑर्डर हायमेनोप्टेरा अँड genus Apis. Hymenopterans have only a single queen per colony and the male die after the natural flight.
आता हे जे काय न्यूट्रल फ्लाइट आहे तर त्या फ्लाइटच्या वेळेस हा जो काय हायमेनोप्टेरा इन्सेक्ट आहे लाईक द मेल हनी बी. ओके, आता हा जो काय मेल हनी बी आहे तर मेल हनी बी आणि हनी बी ज्यावेळेस एकत्र येत असतात, इफ मेल इज देअर दॅट इज कॉल्ड एज द ड्रॉन अँड इफ फिमेल इज देअर दॅट इज कॉल्ड एज द फिमेल, दॅट इज कॉल्ड एज द ट्विन. ओके, तर यांचं फर्टिलायझेशन होणं, यांची मेटिंग होणं गरजेचं आहे. यांची मेटिंग तेव्हा होणार आहे ज्यावेळेस ते फ्लाईट करतात त्यावेळेस. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट, दिस इज द अमेझिंग ओके कॅरेक्टरिस्टिक ऑफ द हनी बी. ओके, दे मेट ड्युरिंग द नॅच्युरल फ्लाइट. ज्यावेळेस न्यूट्रल फ्लाइट होत असते, ज्यावेळेस ते उडत असतात तर मेल आणि फिमेल जे काय ते दोघं उडत असतात आणि उडत असताना त्यांची मेटिंग घडून येते आणि मेटिंग घडून आल्यानंतर त्या ठिकाणी ती एबल होतं, फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर मग ती जी काही क्वीन आहे तर ती क्वीन त्या ठिकाणी एग्ज ले करत असते. परंतु या ठिकाणी एक इव्हेंट घडत असतो, तो इव्हेंट असा की ज्यावेळेस न्यूट्रल जे काय फ्लाइट आहे, न्यूट्रल फ्लाइट झाली की जो काही ड्रॉन आहे दॅट इज कॉल्ड एज मेल. ओके, हा मेल काय होणार आहे त्या ठिकाणी मरून जातो. त्याचं फंक्शन तिथं संपतं कारण फर्टिलायझेशनची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आता त्या कॉलनीला ड्रॉनची आवश्यकता नाही, कॉलनी इन्क्रीज करण्याचं काम झालेलं आहे. नंबर ऑफ द स्पर्म प्रोड्यूस बाय द male drones and these sperm are responsible for the fertilization in the womb of the queen. Okay, and after the completion of fertilization male get die. Okay, the nest in a large cavity such a hollowed out tree and secrete way to build vertical sheet of hexagonal honeycomb in which they store honey and pollen and also use as a shelter. आता हे जे काय हनी आहे तर ते जे काही कॉलनी आहे त्या जे काय हाईव आहे ते हाईव त्या ठिकाणी असतं, बरोबर आहे की नाही. आता हे जे काय हाईव आहे तर हाईव मध्ये काय असतं त्याने एक लार्ज कॅव्हिटी असते आणि एक पोकळ असा भाग असतो आणि त्या पोकळ भाग मध्ये काय असणार आहे तर व्याक्स काय आहे तर ते व्याक्सने तयार केलेला पोकळ जो काही पार्ट आहे तर तो व्याक्स तयार केलेला असतो आणि व्याक्स तयार केल्यानंतर हे जे काय हनीकॉम्ब आहे तर त्या हनीकॉम्बचा त्या ठिकाणी वापर केला जात असतो ऍज द स्टोर ऑफ द पोलनला स्टोर करण्यासाठी आणि सोबतच त्या ठिकाणी त्यांना शेल्टर मिळाला पाहिजे त्यासाठी. ओके, म्हणजे जे काय वॅक्स आहे वॅक्स इज सिक्रेटेड बाय द हनी बीज अँड दिस वॅक्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोटेक्शन ऑफ द हनी बीज. ओके, और शेल्टर फॉर द हनी बीज अँड टू स्टोर द पोलन. ओके, दिस इज द हेक्सागोनल स्ट्रक्चर. आता हे जे आहे जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ द हनी बी. आता हे जे काही जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मीन्स द अॅनाटॉमी जे काही स्ट्रक्चर आहे ते कसं दिसतं आपण वी विल सी दॅट थिंग. ओके, आता हे जे काय हनीबी आहे तर ही हनीबीचं हे जे काय आहेत तर हे वरचे 4 विंग आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. जे पुढचे विंग आहेत these are called as the 4 विंग. आता हे जे काय 4 विंग आहेत एक लेफ्टला असतं आणि एक राईटला असतो. ओके, देन आफ्टर हँड विंग इज द नेक्स्ट स्ट्रक्चर ऑफ द hand wing is present on the mesothoracic region. Okay, of the honeybee. आता हा जो काय आहे फोरविंग हा पुढच्या याला असतो. म्हणजे हनीबीचं जे काही स्ट्रक्चर आहे आधी आपण समजून घेऊ. हनीबी इज डिवायडेड इंटू 3 पार्ट, हेड, त्यानंतर थोरॅक्स अँड दिस इज द ऍब्डोमेन. ओके, हा जो काय स्ट्रक्चर हे या ठिकाणी आपल्याला ऍब्डोमेन त्या ठिकाणी आपण त्यांना म्हणू शकतो. त्यानंतर हा जो काय स्ट्रक्चर आहे या ठिकाणी दिसतोय दिस इज कॉल्ड एज द thorax and first portion is called as the head. Okay, means honeybee is divided into 3 parts like head, thorax and abdomen. Okay, so first we will see the head. Okay, so head having some parts like otic is the sensitive organ or sensor of the head. Okay, then after compound eyes are present. Then on the head, okay, some projection are arise. 2 projection are arise called as the antennae, and these antennae are also responsible for the sensation purpose. Okay, त्यानंतर या ठिकाणी बघा जॉज तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत आणि हे जे काही जॉज आहेत तर हे जॉज आर डिवायडेड इंटू द अपर जॉ अँड लोअर जॉ ऑल्सो. ओके, अँड दिस इज द टंग अँड दिस टंग इज रिस्पॉन्सिबल फॉर द कलेक्टिंग ऑफ द nectar. Okay, then after this is the head portion. Then after the next portion is called as the thorax. आता thorax region ला काय काय असते ते बघूया. Thorax is divided into 3 parts. Prothorax, this is the this is present just behind to the head.
प्रोथोरॅक्स. त्यानंतर मिडल जो काय थोरॅसिक रिजन आहे, ज्या ठिकाणी हा जो काय विंग आहे तो अराईज झालेला आहे, त्याला मेसोथोरॅक्स असं म्हणतात. मिडल थोरॅक्स इज कॉल्ड ॲज द मेसोथोरॅक्स. आणि लास्ट जो काही पोर्शन आहे, जिथून हा जो काय हाइंड लेग आहे तो निघालेला आहे, दिस इज कॉल्ड ॲज द मेटाथोरॅक्स. ओके, म्हणजे पुढचा जो काय थोरॅसिक रिजन आहे दॅट इज कॉल्ड ॲज द प्रोथोरॅक्स. मिडल जो काय थोरॅसिक रिजन आहे दॅट इज कॉल्ड ॲज द मेसोथोरॅक्स. आणि लास्टचा जो काही पोर्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज द मेटाथोरॅक्स. आता जो काही प्रोथोरॅक्स आहे, तर प्रोथोरॅक्स मध्ये वरच्या साईडला फोर विंग, पुढचा जो काही विंग आहे तो अराईज झालेला आहे. लेफ्ट आणि राईट साईडला दोन विंग प्रेझेंट असतात. मीन्स पेअर, वन पेअर ऑफ द फोर विंग इज अराईज फ्रॉम द प्रोथोरॅसिक रिजन. त्याच्यासोबतच खालच्या साईडला ज्यावेळेस आपण बघतो व्हेंट्रल साईडला, तर व्हेंट्रल साईडला प्रोथोरॅसिक लेग त्या ठिकाणी बाहेर आलेले असतात, ज्यांना आपण फोर लेग असं म्हणतो. ओके, फोर लेग अँड फोर विंग आर अराईज फ्रॉम द प्रोथोरॅसिक रिजन. त्यानंतर हा आहे मिडल पार्ट. आता मिडल पार्ट जो आहे मीन्स दिस इज अराईज फ्रॉम द मेसोथोरॅसिक रिजन. हा मेसोथोरॅसिक रिजन आहे, जो मिडल थोरॅसिक रिजन आहे. तर दिस इज कॉल्ड द मेसोथोरॅसिक. सो this leg is arise from the mesothoracic region, that is called as the mesothoracic leg. ओके, त्यानंतर हा जो आहे हा पार्ट आहे हँड विंगचा. आता हा जो काय हँड विंगचा पार्ट आहे, दिस इज ऑल्सो अराइज फ्रॉम द मिडल पार्ट ऑफ द thoracic region, therefore it is called as the mesothoracic wing. ओके, आता हा आहे हँड विंग. फोर विंग आणि हँड विंग हे सुद्धा दोन असतात आणि हे सुद्धा दोन असतात. ओके, लेफ्टला दोन, लेफ्टला एक आणि राईटला एक, लेफ्टला एक आणि राईटला एक, म्हणजे फोर विंग हा लेफ्टला एक असणारे, राईटला एक असणारे, हँड विंग लेफ्टला एक असणारे आणि राईटला एक असणारे. ओके, आता लास्ट जो काही रिजन आहे जो ह्याचा आहे थोरॅक्सचा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द मेटाथोरॅक्स. आता हा जो काही मेटाथोरॅक्स आहे, तर मेटाथोरॅक्स मधून एक परत लेगचा जो काही पार्ट आहे, तर त्या लेगचा पार्ट बाहेर आलेला आहे, ज्याला आपण म्हणतो हाइंड लेग. ओके, सो दिस हाइंड लेग इज अराइज फ्रॉम द लास्ट थोरॅसिक रिजन, दॅट इज कॉल्ड ॲज द मेटाथोरॅसिक लेग. ओके, आता ह्या जे काय आहे ह्या लेग मध्ये महत्वाचे एक या ठिकाणी पार्ट असतो, ज्याला आपण पोलन बास्केट असं म्हणतो. आता पोलन बास्केट जे काय पोलन त्या ठिकाणी व्हिजिट देत असते, ते फ्लॉवरला व्हिजिट देण्याचं, तिथून जे काही पोलन आहे ते कलेक्ट करण्यासाठी तिच्याकडे बास्केट असणं गरजेचं आहे. सो हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे, हे जे काही बास्केट आहे, तर हे बास्केट या ठिकाणी हाइंड लेगला प्रेझेंट असतं. ओके, जस्ट इट इज प्रेझेंट बिटवीन द मेटाथोरॅसिक लेग. ओके, ऑल दीज आर द पार्ट: कोक्झा, ट्रोकॅन्टर, टिबिया, कोक्झा, ट्रोकॅन्टर, फ्युमर, टिबिया अँड टार्सस. म्हणजे टिबिया आणि टार्सस जो काय आहे, हा जो काय पार्ट आहे हा टिबियाचा आहे आणि हा टार्ससचा आहे. सो पोलन बास्केट इज प्रेझेंट इन बिटवीन द टिबिया अँड टार्सल रिजन ऑफ द हाइंड लेग. ओके, त्यानंतर हे जे काय आहे हे सेम स्ट्रक्चर आपल्याला आपण इंटरनल अॅनाटॉमी आता पाहून घेऊया. ह्या प्रकारे डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला त्या ठिकाणी पाहाव्यास मिळत असते. ओके, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये हा जो काय पार्ट आहे हा मॅन्डिबल्सचा या ठिकाणी आहे. ओके, कंपाऊंड आईज वगैरे हा हेडचा पार्ट आहे. त्यानंतर या ठिकाणी हे जे काय आहेत हे गँग्लियॉन आहेत, म्हणजे नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे. हे जे काय ग्रीन कलर ब्ल्यू कलर मध्ये दिसत आहे, तर ह्या गँग्लियॉन आहेत. ओके, हे जे काही गँग्लिया आहेत हे सेन्सेशन घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी ते करत असतात. त्यानंतर हा जो काय आहे हनीबीचा स्टमक, तर हा बघा येलोविश कलरचा तुम्हाला तो थोडासा दिसतो या ठिकाणी. सो दिस इज द स्टमक. ओके, बघा मी तुम्हाला सांगितलं की हाइंड लेगला एक बास्केट असते, एक इन्स्ट्रुमेंट असतं, दिस इज द पोलन बास्केट. ओके, ही पोलन बास्केट तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आफ्टर द एंडिंग ऑफ द स्टमक रिजन, ओके, देर स्टार्ट द इंटेस्टाईनचा पोर्शन या ठिकाणी स्टार्ट होतो. अँड आफ्टर द ending of this intestinal portion, okay, or intestine is open into the rectum region. Okay, हा rectum चा पार्ट आहे. all this is the this tube is called as the digestive system of the honeybee. ओके, देन आफ्टर आपल्याला बघा एखाद्या वेळेस हनीला ज्यावेळेस आपण हात लावतो, हात लावल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ती स्टिंग करते. ओके, आता ती स्टिंग करते म्हणजे त्या ठिकाणी काय असणार आहे, स्टिंगर असणार आहे. आता हे स्टिंगर इज प्रेझेंट हिअर. ओके, जस्ट behind or just beneath with the rectum portion. Okay, or anal कॅनलच्या जस्ट खालच्या साईडला आपल्याला स्टिंगर आपल्याला त्या ठिकाणी दिसत असते. आणि ही जी काय स्टिंगर आहे ही प्रोटेक्शन साठी त्या ठिकाणी निसर्गाने तिला त्या ठिकाणी प्रेझेंट केलेली आहे. ओके, दिस इज इंटरनल अॅनाटॉमी ऑफ हनीबी. आता कास्ट सिस्टम जे आहे हनीबीची, तर ते कास्ट सिस्टम मध्ये सोशल स्ट्रक्चर समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कॉलनी ऑफ हनीबी कन्सिस्ट ऑफ 3 कास्ट of honeybees performing different functions.
आता आपण पाहूया जे काही कास्ट आहे ते कास्ट कोणते कोणते आहेत. ही जी काय दिसते तुम्हाला सर्वात मोठी तर ही हनीबी आहे. ओके, क्वीन आहे. ओके, आता ही जी काही क्वीन आहे हॅलो, आवाज येतोय का माझा? हो सर येतोय. ओके, आता हे जे काही हनीबी आहे तर हनीबी मधून जे काही मदर आहे, मदर जे काही बी आहे त्याला आपण क्वीन म्हणतो, तर त्याची कॅरेक्टरिस्टिक बघूया. इट इज द फर्टाइल फिमेल विच मेट्स विथ ड्रॉन्स लेज एग्ज. आता मेट केल्यानंतर, मेट हे केव्हा होते? न्यूट्रल फ्लाइट ज्यावेळेस होते त्यावेळेस. ओके, ज्यावेळेस ड्रॉन सोबत त्या ठिकाणी मेटिंग होईल आणि मेटिंग झाल्यानंतर शी ले द एग आफ्टर द फर्टिलायझेशन. ओके, त्यानंतर इट डज नॉट हॅव अ स्टिंगर. हिला स्टिंगर नसते, म्हणजे जे काही वर्कर आहेत, वर्कर हे प्रोटेक्शनचे काम करतात म्हणून तिला स्टिंगर आहे. स्टिंगर मी तुम्हाला सांगितलं, दिस इज द स्टिंगर. काटा असतो ना, आपल्याला चावून घेते बघा, बाईट करते आणि तो जो काय काटा आहे तो आपल्या शरीरावर सोडून चालले जाते, बरोबर. तर हा जो काय आहे तर हा दिस इज प्रेझेंट ओनली इन द वर्कर बी. ओके, and absent in male and female, means drone and queen having no stinger. Okay, generally a single mature queen is present in each hive. आता प्रत्येक जे काही हाईव आहे, प्रत्येक जे काही कॉलनी आहे, तर त्या कॉलनी मध्ये ओनली वन सिंगल or only one queen is present. Okay, they are nearly 2.5 time longer than worker bee. वर्कर बी पेक्षा थोडीशी ती मोठी असते, म्हणजे जवळपास 2.5 पटीने त्या ठिकाणी आपल्याला ती मोठी पाहावयास मिळत असते. दे हॅव अ लॉंग टॅपरिंग ॲब्डोमेन. ओके, यू आर सीन हिअर ऑलरेडी. ओके, आय एम गोइंग टू describe it and you have see here. Okay, you have to see here what kind of the characteristic is here. Okay, they have a long tapering abdomen, well proportioned body, short and golden colored wings. Okay, they possess a curved sting at the tip of the abdomen, which is known as ovipositor. Means sting is completely absent. Okay, but जागेवर जो काही टिप आहे तर त्या टिपच्या जागेवर त्या ठिकाणी काय ओव्हिपॉझिटर आहे. अँड दिस ओव्हिपॉझिटर इज हेल्प्स ड्युरिंग द लेइंग एग, म्हणजे एग ले करण्याच्या वेळेस ओव्हिपॉझिटर हे त्या ठिकाणी फंक्शन करत असते. ओके, दे सिक्रेट अ फेरोमन or queen substance from the mandibular gland which inhibit the growth of ovaries of workers and control the activities all the activities uh, uh, control the activities of all bees with the hives. ही जी काही हनीबी आहे तर हनीबी अत्यंत महत्वाची भूमिका या ठिकाणी. आता ते पूर्ण कॉलनीला कंट्रोल करायचे आहे, तर ती प्रत्येकाला सांगू नाही शकत, परंतु ती तिच्या बॉडीमधनं जे काही मॅन्डिबल आहे, जो माउथ पार्ट आहे, त्या ठिकाणी मॅन्डिबुलर ग्लँड असते आणि त्या मॅन्डिबुलर ग्लँड मधून एक हार्मोन फेरोमेन त्या ठिकाणी ती सिक्रेट करत असते. आणि ते फेरोमेन जे काय आहे तर ते सबस्टन्स कसं असतं, सेंटेड असतं आणि त्या सेंटेड सबस्टन्स ते फक्त कोणाला कळणार आहे, त्या वर्करला करणार आहे. आणि त्या वर्कर त्या ठिकाणी ते कंट्रोल करत होत असतात. म्हणजे कम्युनिकेशन करण्यासाठी ही जे काय हनीबी आहे, जी क्वीन आहे, ती क्वीन तिच्या मॅन्डिबुलर ग्लँड मधून फेरामेन सिक्रेट करते आणि ते फेरामेन सिक्रेट करण्याच्या केल्यानंतर ते जे काय लेबर आहेत, वर्कर आहेत, तर त्यांची जी काय ऍक्टिव्हिटी आहे तर ती ऍक्टिव्हिटी त्या फेरामेनवर डिपेंड करते. ओके, म्हणजे तिला काही काम लावायचे असेल, तिला काही आदेश द्यायचा असेल, तर त्यावेळेस हे जे काही हनीबी आहे, जी क्वीन आहे, तर ती तिच्या बॉडीमधनं ज्या मॅन्डिबुलर ग्लँड आहे त्याच्यामधनं फेरामेन सबस्टन्स जो काय आहे तर तो सबस्टन्स काय करेल, रिलीज करेल. आणि त्यावेळेस जे काही वर्कर आहेत, वर्कर पर्यंत तो सेंट जाईल आणि ते कळेल त्यांना की नेमकं काय ही जी काय आपली राणी माशी आहे तर ती नेमकं काय म्हणते, आणि त्यावेळेस ती त्या ठिकाणी ती कंट्रोल केली जाईल. ओके, आता वर्कर बी जे काय आहेत तर वर्कर बी काय आहे ते आपण बघूया. there are also okay or these are also female which make up about 85% of the total hive population. जवळपास सर्वात जास्त जे काही त्या ठिकाणी लेवल असेल, जो काही नंबर असेल, जवळपास 85%, म्हणजे जर 100 असेल तर त्याच्यामधनं 85 ज्या काय हनीबी आहे तर त्या वर्कर असतात. ओके, त्या सुद्धा फिमेल असतात. ओके, त्या सुद्धा फिमेल असतात, बट ते डू नॉट रिप्रोड्यूस, ते स्टराईल असतात. ओके, ते रिप्रोडक्शन करू शकत नाही. लक्षात ठेवायचे, त्या जरी फिमेल असल्या
तर ओव्हिपॉजिटर नाही त्या ठिकाणी, ओव्हिपॉजिटरच्या जागेवर स्टिंग आहे, त्याच्यामुळे रिप्रोडक्शनच्या त्या ठिकाणी प्रक्रिया होणारच नाही. ओके, these are small with short abdomen and having pollen basket on their hind limbs. I have told already in previous slide. Okay, they perform a variety of functions like nursing, helping the queen, cleaning the cell, collecting the pollen. पोलन कलेक्शनचं काम करणारे, क्वीनला हेल्प करण्याचे काम करणारे, त्यानंतर त्या ठिकाणी नर्सिंगचं काम करणारे, म्हणजे जे काही छोटे छोटे जे काय त्यांची पिलू असतील तर त्यांना त्या ठिकाणी नर्सिंग प्रोव्हाइड करायचं काम त्या ठिकाणी ते करत असतात. त्यासोबतच जे काही घाण झालेली आहे त्या हाईव्ह मध्ये, ज्या फॉर्म मध्ये, तर त्यांना सुद्धा त्या जे काही सेल आहेत त्यांना सुद्धा क्लीन करायचं काम ह्या वर्कर बीज करत असतात. these are produced by the fertilized egg laid by the queen. आता हे जे काय आहेत हनीबी, तर ती हनीबी जी काय आहे तर ती हनीबी ही प्रोड्यूस केली, वर्कर हनीबी प्रोड्यूस केली जात असते. क्वीन जे काय आहे तर त्या क्वीन ज्यावेळेस एग ले करत असेल तर एग ले केल्यानंतर त्या ठिकाणी येऊन जे काय येणारे जे काही जनरेशन असेल तर ते जनरेशन वर्कर बीच्या असतं. ओके, दे रिपेअर द क्रॅक्स इन द हाईव्स अँड ऑल्सो मेंटेन द ऑप्टिमम टेम्परेचर विद इन द हाईव्ह. हे जे काय आहेत तर हे सुद्धा हे अत्यंत आणखी परत एक अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत असतात. दे ऑल्सो कंट्रोल ऑर दे ऑल्सो मेंटेन द टेम्परेचर. ओके, जे काही हाईव्ह आहे, जे काही कॉलनी आहे तर त्या कॉलनीला किती प्रमाणात त्या ठिकाणी टेम्परेचरची आवश्यकता आहे ते सुद्धा मेंटेन करायचं काम ह्या जे काय हनीबीज आहेत तर त्या हनीबीज करत असतात. ओके, वर्कर बीज आर द मोस्ट फॅमिलियर लुकिंग मेंबर ऑफ द honeybee hives and they make up about 99% of each colony population. आता हे जे काय हनीबी आहेत तर त्या हनीबीज जे काही हाईव्ह आहे, ओके, तर त्या हाईव्ह मधून जे काही फॅमिलियर लुकिंग आहे तर ते फॅमिलियर लुकिंग जे काही करायचे काम आहे तर हे कोण करणार या ठिकाणी, हे जे काही कॉलनी मधून जे काही हनी वर्कर आहे तर त्या ठिकाणी ते करतात. ओके, वर्कर बीज आर ऑल्सो ऑल फिमेल्स. ओके, अँड दे डू ऑलमोस्ट एव्हरीथिंग फॉर द हाईव्ह. ओके, आय टोल्ड म्हणजे हेच ते आहे वरचे जे काही सेंटेन्स आहे ते क्लिनिंग असेल, हेल्पिंग असेल किंवा नर्सिंग असेल, हेच ते फंक्शन त्या ठिकाणी सगळेचे सगळे जे काही काम आहे ते सगळेचे सगळे काम हे वर्कर बी करत असेल. कारण की मेल जो काय तो न्यूक्लियर फ्लाइटच्या वेळेसच मरून गेलेला आहे. फिमेल जे काय आहे जी क्वीन आहे तर ती काय करणारे, फक्त फर्टिलायझेशनचे काम करणारे, एग लेग करायचे काम करणारे बाकी ती, आणि त्यानंतर कॉलनीला कंट्रोल करायचे काम करते. बाकी इतर जे काही काम आहे ते सगळीचे सगळी कामं जी काय आहेत ते फक्त आणि फक्त कोण करणार आहे तर हे वर्कर बी करणार आहे. फ्रॉम बर्थ टू हर डेथ आफ्टर 45 डेज, हिची जी काय लाईफ स्पॅन आहे तर तो लाईफ स्पॅन 45 दिवसाचा आहे वर्कर बीचा. ओके, तर वर्कर बी इज गिव्हन different tasks to do during the different stages of her life. Okay, worker bees are also responsible for everything from feeding larvae. Okay, this is also same as that. Okay, क्लिनिंग हाईव्ह करणारे त्या ठिकाणी, गार्डनिंग करायचं काम, नर्सिंग करायचं काम, हे सगळेच्या सगळे हनी बी काय वर्किंग बी आहे करणार आहे. ओके, ही वर्कर बी आहे. बघा या ठिकाणी हे जे काय स्ट्रक्चर दिसत आहे, ओके, हे जे काय स्ट्रक्चर दिसत आहे तुम्हाला, हे पोलन बास्केट जे काय तर पोलन बास्केट फुल करून पोलन घेऊन जाते. या ठिकाणी सुद्धा बघा या ठिकाणी हे जे काय स्ट्रक्चर आहे हे पोलन आहे, आणि हे पोलन कुठे स्टोअर केलेलं आहे, पोलन बास्केट मध्ये स्टोअर केलेलं आहे. ती व्हिजिट देते फ्लॉवर्सला, आणि फ्लॉवर्सला व्हिजिट दिल्यानंतर हे जे काय पोलन आहे ते पोलन इथून कलेक्ट करते, आणि कलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी पोलन जे काही बास्केट आहे हँडलिंग मधलं पोलन बास्केट मध्ये ते पोलन टाकते आणि त्या हाईव्ह पर्यंत घेऊन जायचं काम करत असते. ओके, त्यानंतर thus the lifespan of the worker can be divided into 2 phases as first 3 weeks for the household duty and rest of the life for outdoor duty. आता सुरुवातीचे जे काय पहिले जे काही 3 वीक असतात, 3 आठवडे जे काय असतात, ज्यावेळेस त्यांची डेव्हलपमेंट झालेली आहे, पहिले आठवडे ती तिथून कॉलनी सोडतच नाही, परंतु जे काही कॉलनी आहे तर त्या कॉलनी मधले जे काही कामं आहे तर ते काम करत असते, इनडोर काम करत असते. म्हणजे हाऊसहोल्ड कामं त्या ठिकाणी क्लिनिंगचे काम करत असेल, प्रोटेक्शनचे काम करते. ओके, त्यानंतर 3 आठवडे झाले की मग त्यानंतर मग ती काय करते, तिथून ते हाईव्हला सोडत नाही तर ते आउटडोअरचे काम करायला लागते. म्हणजे नेक्टर सकिंगचे काम करणारे, नेक्टर कनेक्टिंगचे काम करणारे पोलन त्या ठिकाणी घेऊन जायचं काम त्या ठिकाणी करणार आहे. ओके, हाऊसहोल्ड ड्युटी मध्ये आपण हे पाहतो आहे. हाऊसहोल्ड ड्युटी कोणते असतात तर या ठिकाणी कॉमला बिल्ड करायचे काम त्या ठिकाणी करणारे, सिक्रिशनचे काम करणार आहे,
ओके. त्यानंतर लार्वी जे काय आहेत, छोटे छोटे जे काही पिल्लू आहेत त्यांना फीड करायचे काम करणार आहेत. ओके. आता त्यानंतर हे जे काही बीज आहेत तर जे काही फीड ओल्डर लार्वी विथ बी ब्रेड, अ मिक्सचर ऑफ पोलन अँड हनी. ओके. फीडिंग अँड अटेंडिंग द क्वीन, फीडिंग ड्रॉन्स. ओके. म्हणजे सगळ्यांना त्या ठिकाणी फीडिंग त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं काम त्या ठिकाणी करणार आहे. त्यानंतर व्हेंटिलेशनचं काम सुद्धा ते करणार आहे. त्यानंतर हाईव्हला कुलिंग करायचं काम त्या ठिकाणी ते करणार आहे. क्लिनिंगचं काम त्या ठिकाणी करणार आहे. ओके. ऑल दिस फंक्शन आर द हाऊस होल्ड ड्युटीज. ओके. देन आउटडोर ड्युटी कोणती असणार आहे? कलेक्टिंग द नेक्टर, पोलन, प्रोपोलिस अँड वॉटर. ओके. रायपिनिंग हनी इन हनी स्टमक. ओके. हे सगळ्याच्या सगळे काम हे हाऊस होल्ड आहेत आणि आउटडोरचे आहेत. त्यानंतर आहे ड्रॉन. ड्रॉनचे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की ड्रॉन इज स्मॉलर दॅन द फिमेल. ओके. शेवटचा जो काही स्ट्रक्चर आहे, जे काही स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला, दिस इज द ड्रॉन. ओके. एवढे आहे की त्याचे जे काही ऍब्डोमेन आहे ते थोडंसं ब्रॉड असतं. ओके. टॅपर नसतं. ओके. परंतु ब्रॉड असतं दॅन द वर्कर बी. ओके. मीन्स दिस इज मीडियम साइज द हनी बी. ओके. दिस इज लार्जर दॅन द वर्कर बी अँड स्मॉलर दॅन द क्वीन बी. ओके. हा जो काय हा हॅप्लॉइड मेल असतो. ओके. अँड दिस इज ऑल्सो comes from the fertilized egg. ओके. त्यानंतर जो काय आहे ड्रॉन, तर ड्रॉनला स्टिंग नसते. ओके. स्टिंग इज प्रेझेंट ओनली इन द वर्कर बी. ओके. दे डू नॉट हॅव फूड कलेक्टिंग ऑर्गन्स, सो दे आर टोटली डिपेंडंट ऑन वर्कर बीज फॉर फूड. ओके. ते कशावर अवलंबून असतात? फक्त आणि फक्त फर्टिलायझेशन साठीच त्या ठिकाणी असतात फक्त. त्यानंतर हे जे काही अॅनिमल्स आहे, हा जो काही ड्रॉन आहे, तर हा ड्रॉन फक्त आणि फक्त त्या ठिकाणी फर्टिलायझेशन साठीच असतो. बाकी तो डिपेंड असतो वर्कर बीवर फीडिंग साठी. ओके. तो बाहेर कुठं जात नाही फूड शोधायला. ओके. त्यानंतर या ठिकाणी बघा आपण हाईव्हचं एक स्ट्रक्चर घेतलेलं आहे. मेल कसा दिसतो, फिमेल कसे दिसते आणि वर्कर बी कशी दिसते. ओके. बघा या ठिकाणी हा जो काही मेल आहे, ह्या मेलचं स्ट्रक्चर या ठिकाणी अशा प्रकारे दिसत आहे. क्वीन इज व्हेरी लार्जर. ओके. वर्कर इज स्मॉलर अँड मिडल, या ठिकाणी मीडियम साइज मे बी शोन हिअर. ओके. आता हनीबीचे टाइप्स आपण बघूया, कोणते कोणते टाइप्स असतात. आपण जे काय जीनस पाहिला ऍपिस. ओके. आता ऍपिस जो काय आहे, तर ऍपिस दिस इज द जीनस. आता स्पेसिस या ठिकाणी आहेत, डायव्हर्सिफाईड स्पेसिस त्या ठिकाणी आहेत. एक आहे ऍपिस डोरसॅटा. ओके. तिलाच आपण रॉक बी असं म्हणतो. या ठिकाणी बघा भिंतींवर आपल्याला पाहावयास मिळत असते. या ठिकाणी आपले जे काही कॉलेज असेल, कॉलेजच्या भिंतींवर सुद्धा तुम्ही पाहिलं असेल किंवा झाडांवरती तुम्ही पाहिलं असेल कदाचित. ही जी काय आहे आपल्याला मोठी हनीबी जी काय दिसते, तर दिस इज द रॉक बी और दिस इज कॉल्ड एज द ऍपिस डॉर्साटा. ओके. आता ही जी ऍपिस डॉर्साटा आहे, तर डॉर्साटा ही आपल्याला वॉलवरतीच दिसणार आहे. ओके. मोठे मोठे जे काही ऑफिसेस असतात, ऑफिसेस वरती त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत असते. त्यानंतर दुसरे आहे इंडियन बी. आता इंडियन हायवे बीला दुसरं नाव आहे ऍपिस सेरेना इंडिका. ओके. आता हे जे काय ऍपिस सेरेना इंडिका आहे, तर हिचं स्ट्रक्चर जे काय ते राउंडेड, हिचं जे काय हायवे कॉम्ब आहे ते राउंडेड असतं. आणि हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कधी कधी एखाद्या जे काही सर्वायसेस असतील तर त्या सर्वायसेस मध्ये पाहावयास मिळत असते. किंवा मग जे काही घर असतील, घरांच्या जे काही लाकडाचे जे काही हे असतात, लाकडे जे काय असतात, लाकडांमध्ये सुद्धा आपल्याला ती पाहावयास मिळत असते. झाडांवरती आपल्याला मुख्यत्वे पाहावयास मिळत असते. त्यानंतर आहे युरोपियन बी. तिला इटालियन बी सुद्धा म्हणतात आणि तिला दुसरं नाव आहे ऍपिस मेलेफिरा. ऍपिस मेलेफिरा इज द सायंटिफिक नेम, ऍपिस फ्लोरिया इज द सायंटिफिक नेम, ऍपिस सेरेना इंडिका इज द सायंटिफिक नेम अँड ऍपिस डॉर्सेटा इज द सायंटिफिक नेम. लक्षात ठेवायचे आहे. ओके. ऑल दीज आर द कॉमन नेम्स अँड ऑल दीज आर द सायंटिफिक नेम्स. त्यानंतर असणारे डॅमर बी. आता डॅमर बीला त्या ठिकाणी स्टिंग नसते, ना तर वर्करला असते, ना तर आपल्याला त्या ह्याच्यात दिसणारे हनी क्वीन मध्ये दिसणारे, ना तर ड्रॉन मध्ये आपल्याला ते स्टिंग दिसत असते. ओके. दिसणार नाही. मीन्स स्टिंग इज प्रेझेंट कम्प्लिटली ऍबसेंट इन डॅमर बी. ओके. आता डॅमर बी जी काय आहे, ही स्टिंगलेस डॅमर बी आहे. हे छोटे छोटे जे काही बार्कर्स असतात, दगड असतील, दगडाचे जे काही पार्ट्स असतात, छोटे छोटे जे काही छिद्र असतात, होल असतात, त्या होल मध्ये आपल्याला ती पाहावयास मिळत असते. ओके. डॅमर स्टिंगलेस बी. आता रॉक बी जी काय आहे ती आपण बघूया. ओके. ही बघा या ठिकाणी काही कधी कधी झाडांवर, मोठमोठ्या झाडांवर आपल्याला ती पाहावयास मिळत असते. आणि सहसा ती बिल्डिंगचे जे काही वॉल असतील, तर त्या वॉल्सवर तिचं जे काही कॉलनी आहे, तर ती कॉलनी त्या ठिकाणी तयार करत असते. दे आर जायंट. ओके. मी तुम्हाला सांगितलं की सर्वात मोठी हनीबी असते. आणि जे काय हनीबी आहे ती पूर्ण भारतात आपल्याला पाहावयास मिळत असते.
Okay, they construct single comb in open about 6 feet long and 3 feet deep. ओके, खूप मोठं या ठिकाणी तिचं हनीकॉम आपल्याला पाहावयास मिळत असतं. जवळपास 6 फीट लॉंग असतं आणि 3 फीट डीप एवढं त्या ठिकाणी कॅपॅसिटी आहे त्या हनीकॉमची. ओके, एवढं ती कन्स्ट्रक्ट करू शकते. ओके, दे शिफ्ट द प्लेस ऑफ द कॉलनी ऑफन. ओके, rock bee are ferocious and difficult to rear. Okay, they produce about 36 kilogram honey per comb per year. एका वर्षातून जवळपास 36 किलो जे काही हनी आहे तर ते प्रोड्यूस करण्याची क्षमता या हनीबी मध्ये आहे. ओके, आणि ही सर्वात मोठी हनीबी असते. ओके, जगातून सर्वात मोठी हनीबी जी असेल तर ती आहे ऍपिस डॉर्सेटा. त्यानंतर आहे लिटल बी, दुसरी आहे ऍपिस फ्लोरिया. आता ऍपिस फ्लोरिया जी काय आहे तर ती ऍपिस फ्लोरिया आपल्याला कुठेही कोणत्या शेतात सुद्धा आपल्याला काही शेतांमध्ये आपल्याला ते पाहावयास मिळते. काही झाडांवर लटकलेले आपल्याला तिथे ते कॉम त्या ठिकाणी पाहावयास मिळत असतं. ओके, हे तिचं स्ट्रक्चर आहे. ओके, हे जे काय आहे हे तिचं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. दे बिल्ड अ सिंगल व्हर्टिकल कॉम. ओके, हे जे काय कॉम्ब आहे तर हे कॉम्ब आपल्याला कुठे कन्स्ट्रक्ट केलेलं दिसतं तर ओपन साइज्ड पाम आणि ब्रांचेस वरती किंवा बुशेस जे काही झुडपे वगैरे असतील तर त्या ठिकाणी किंवा मग झाडाच्या ब्रांचेस वरती आपल्याला ते पाहावयास मिळत असतं. ओके, एका वर्षातून जवळपास अर्धा किलो जे काही हनी आहे तर ते हनी या ठिकाणी प्रोड्यूस केलं जात असतं या लिटल बीच्या थ्रू. ओके, दे आर नॉट रिलायबल अँड दे फ्रिक्वेंटली चेंज देअर प्लेस. ती एका ठिकाणी राहत नाही तर ती इथं काही दिवस लगेच तिचं ते पूर्ण एक कॉलेज तयार झाले की लगेच ती कॉलेज सोडते आणि लगेच दुसरीकडे ती जाते. ओके, एका ठिकाणी थांबणारी ही माशी नाही, मधमाशी नाही. ती एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी लगेच ती तिचे जे काही प्लेस आहे तर ती त्या ठिकाणी चेंज करत असते. ओके, ही जी काही हनीबी आहे सर्वात लहान आहे. ओके, त्यानंतर ही पूर्ण भारतात त्या ठिकाणी पाहावयास मिळत असते, परंतु आपल्याला प्लेन जो काही एरिया आहे तर त्या प्लेन एरियामध्ये पाहावयास मिळत असते. हिल जे काय आहेत हिल्सच्या त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत नाही. ओके, त्यानंतर आहे इंडियन हाईव्ह. आता इंडियन हाईव्ह बी जी काय आहे तर तिला दुसरं नाव आहे ऍपिस बी आणि सायंटिफिक नेम आहे ऍपिस सेराना इंडिका. Okay, they are the domesticated species which construct multiple parallel comb with and arrange honey yield of 6 to 8 kilogram per colony per year. आता ही जी काय आहे ही मीडियम साईजची असते आणि ज्यावेळेस बघा एखाद्या शेतामध्ये एक छोट्या छोट्या पेट्या त्या ठिकाणी आपल्याला ठेवलेल्या पाहावयास मिळत असतात. म्हणजे ऍपिकल्चरच्या साठी जी काही हनीबी ज्या हनीबीचा वापर केला जात असतो दिस इज द ऍपिस सेरेना इंडिका. ओके, आणि हिचे जे काही रिअरिंग आहे तर ते रिअरिंग छोट्याशा पेटीमध्ये केले जातात. शेतामध्ये जर ठेवलं तर ती त्या ठिकाणी प्रोडक्ट जे काही नेक्टर आहे नेक्टर कलेक्ट करत असते. सहजतेला नेक्टर मिळत असतं शेतातून आणि त्यानंतर मग त्या हनीकॉम्बचं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करत असते आणि तिचे जे काही तयार होणारे जे काही प्रोडक्ट आहे तर ते सहज आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं. ओके, रिअर केले जाणारे म्हणजे आपण तिला पाळू शकतो. ओके, रिअरेबल जे काही आहे तर ती ऍपिस सेराना इंडिका आहे. ओके, त्यानंतर दे आर मोर प्रॉन टू स्वॉर्मिंग अँड ऍप्सपोडिंग. ती स्वॉर्मिंग जास्त त्या ठिकाणी करत नाही. ओके, दे आर नेटिव्ह फ्रॉम इंडिया अँड एशिया. ओके, आता आहे या ठिकाणी युरोपियन बी. आता युरोपियन बी जे आहे तर सेम हॅबिटेट आहे इंडियन बी सारखीच. ओके, अँड विच बिल्ड पॅरलल कॉम्स. दे आर बिगर दॅन ऑल अदर बीज. ओके, एक्सेप्ट ऍपिड डॉर्सेटा. ऍपिड डॉर्सेटा पेक्षा थोडीशी लहान आपल्याला युरोपियन बी पाहावयास मिळत असते. दिस इज कॉल्ड एज द ऍपिस मेलिफेरा. ओके, तिचे जे काही प्रोडक्शन आहे एका वर्षातून जवळपास 25 ते 40 किलोग्राम एवढं ती हनी प्रोड्यूस करत असते एका वर्षातून. एव्हरेज आहे तिचा. ओके, ही जी काय आहे ही हनीबी तर ही हनीबी आपल्याला सहसा पाहावयास मिळत असते इटली किंवा मग युरोपियन जे काही कंट्रीज आहेत त्या ठिकाणी ती पाहावयास मिळत असते. ओके, त्यानंतर जी काय आहे ती आहे डॅमरबी. डॅमरबीलाच दुसरं नाव आपण दिलेलं आहे स्टिंगलेस बी. ओके, आता ही जी काही स्टिंगलेस बी आहे तर ती स्टिंगलेस बी कुठेतरी जे काही झाड असेल तर झाडांचे जे काही छिद्रे आहेत तर त्या छिद्रांमध्ये आपल्याला ते पाहावयास मिळत असते. एखादं कन्स्ट्रक्ट केलेली बिल्डिंग असेल तर बिल्डिंगचे जे काही दगड आहेत किंवा विटा आहेत तर त्या विटांमध्ये आपल्याला ती पाहावयास मिळत असते. इथे जे काही हनी आहे तर ते हनी एका वर्षातून जवळपास 100 ग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी प्रोडक्शन आपल्याला ते पाहावयास मिळतं. कारण हिची जी काही साईज आहे ही अत्यंत लहान आहे. जवळपास जे काही हाऊस फ्लाय आहे घरातली जी काही माशी असते तर त्या माशीपेक्षा सुद्धा लहान आपल्याला याचे स्ट्रक्चर पाहावयास मिळत असते. त्याच्यामुळे तिचे जे काही प्रोडक्शन आहे
ते प्रोडक्शन सुद्धा आपल्याला कमी त्या ठिकाणी मिळत असतं. आता आहे कम्युनिकेशन और सोशल बिहेवियर हनी. आता आपण मेन मुद्द्याकडे वळतो आहे. पहिलं आहे तिचं कम्युनिकेशन कसं होत असतं. ओके, स्वॉर्मिंग अँड फॉर्मेशन ऑफ न्यू कॉलनी. नवीन कॉलनी त्या ठिकाणी कशी तयार करत असते, तिच्या त्या ठिकाणी बिहेवियर कसं असतं आपण ते पाहूया. द क्वीन several thousands worker and hundreds of drones come out from the old hive and fly to a suitable place to form new colony. आता जर काही एखादी हनी बी आहे, त्यात त्या क्वीन हनी बीने फर्टिलायझेशन झालेलं आहे तिच्या, आणि तिथून तिने एग ले केले. त्या एग मधनं जे काही बाहेर आलेले जे काही छोटे छोटे पिलू असतील त्याच्यामधनं काही ड्रॉन असतील, काही वर्कर बी असतील, तर काही हे सुद्धा असतील, फिमेल जे काय आहेत क्वीन सुद्धा असतील. बरोबर. आता हे जे काही क्वीन आहेत, मग एका कॉलनीमध्ये एकच क्वीन राहणार आहे असं त्यांचा तो रूल आहे. ओके. आता मग ही जी काही ओल्ड हनी, जी मोठी एजेड जी काही हनी बी आहे, ती काय करेल, तिथं तयार झालेले जे काही आहेत, जे काही कॉलनी आहे, तर मग त्या ठिकाणी गर्दी नको व्हायला. त्यावेळेस मग काय होणार आहे, तिथं हनी बी जी काही क्वीन आहे ती तयार झालेली आहे, म्हणजे हिची काही आवश्यकता नाही. मग ही काय करते, जे काही ओल्ड हाईव आहे तर ते सोडून देते आणि बाकीच्या जे काही वर्कर असतील त्यांना घेऊन ती पुढे चालली जाते. काही ड्रॉन्स असतील किंवा मग काही वर्कर असतील तिला घेऊन ती दुसरीकडे चालली जाते आणि त्या दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर तिची जी काही कॉलनी आहे तर ती इस्टॅब्लिश त्या ठिकाणी करत असते सुटेबल प्लेस पाहून. ओके. मग ही जी काही जुनी कॉलनी आहे तिला कोण सांभाळेल, मग हे जे काही नवीन आलेले जे काही क्वीन आहे तर ती त्या ठिकाणी ती सांभाळते. ओके. त्यानंतर असणारे न्यूक्लिअर फ्लाइट अँड पॉप्युलेशन. आता मी तुम्हाला सांगितलं मेल अँड फिमेल जे काय आहेत ड्रॉन अँड क्वीन मेट ड्युरिंग द न्यूक्लिअर फ्लाइट. न्यूक्लिअर फ्लाइटच्या वेळेस ते मेटिंग करत असतात, त्यांचे पॉप्युलेशन हे घडत असतं. ओके. व्हेन मेल हनीबी मेट्स देअर पेनिस एक्सप्लॉड अँड दे डाय. आता हा जो काय हनी आहे, हनीबी आहे, जो काय मेल आहे, तर मेलचा जो काय पेनिस आहे तर तो पेनिस त्या ठिकाणी एक्सप्लॉड होत असतो. एक्सप्लॉड झाला असल्या कारणामुळे तो त्या ठिकाणी मरून जातो. ओके. परंतु फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे ती कम्प्लीट होऊन जात असते आणि आफ्टर द फर्टिलायझेशन हा जो काही जेनायटल पार्ट आहे, जेनायटल जो काही पार्ट आहे ड्रॉनचा, तर तो फोर्स आउट होत असतो आणि फोर्स आउट झाल्यानंतर मग तो बाहेर येत असतो आणि बाहेर झाल्यानंतर ती लगेच तो जो काही ड्रॉन आहे तो तिथल्या तिथं मरून जातो, परंतु फर्टिलायझेशन झाल्यानंतर. नेक्स्ट आहे लँग्वेजेस. याच्यामध्ये काही लँग्वेजेस आहेत, तर हे लँग्वेजेस त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. काही डान्सेस त्यांचे आहेत. ओके. आता द फेमस सायंटिस्ट कार्ल व्हॉन फ्रिन्स डिस्कवर्ड द कम्युनिकेशन mechanism and decoded the language of bee in 1946. You have to remember this name, Carl von Fries. ओके. त्याने कम्युनिकेशन कसं केलं जात असतं या बीज मध्ये याचा शोध लावलेला आहे. काय नाव त्याचे, कार्ल व्हॉन फ्रिस. ओके. इन 1946 मध्ये त्याने ते जे काही लँग्वेजेस आहेत त्यांना डिकोड केलेले आहेत. बीज परफॉर्म सर्टेन रिथमिक मूवमेंट अँड एमिट ऑर्डर दॅट आर इझिली रिसिव्ड and responded by other bee. आता कोणते कोणते कम्युनिकेशन आहेत. फर्स्ट वन इज द राऊंड डान्स. ओके. राऊंड डान्स कसं असणार या ठिकाणी, ती हनीबी जे काय आहे तर ती जे काही हाईव्ह आहे तर त्या हाईव्हच्या अवतीभोवती त्या ठिकाणी राऊंड करत असते, उडत असते. दिस इज कॉल्ड एज द राऊंड डान्स. ओके. वर्कर बी परफॉर्म राऊंड डान्स टर्निंग इन अ सर्कल वन्स टू लेफ्ट देन टू राईट. एक वेळेस ती कशी असणार आहे, एक वेळेस ती लेफ्टला उडणार आहे, एक वेळेस ती कशी उडणार आहे, इकडच्या साईडने अशी जाणार आहे, नंतर इथं आल्यानंतर परत ती काय करणार आहे, अशा प्रकारे उडून रिटर्न परत अशा प्रकारे ती उडणार आहे. म्हणजे एक जो काय डान्स आहे, एक जो काय राऊंड आहे तो अशा प्रकारे करणार आहे आणि दुसरा जो काय राऊंड आहे तो अशा प्रकारे करणार आहे. ओके. त्या ठिकाणी सर्क्युलर त्या ठिकाणी तो स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार करत असते बाय द हेल्प ऑफ दिस डान्स. ओके. इट परफॉर्म और इट इन्फॉर्म दॅट, म्हणजे ती काय म्हणण्याचा प्रयत्न करते ते बघूया की सोर्स ऑफ फूड इज लेस दॅन 100 मीटर बट कॅन नॉट इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द सोर्स. तिला असं म्हणायचं आहे की इथून त्या जे काही हाईव्ह आहे तर त्या हाईव्हच्या 100 मीटर लांबीवरती काय आहे की तिचं फूड आहे, परंतु तिला जे काही डायरेक्शन आहे, ओके, तर ते डायरेक्शन ती सांगू शकत नाही. परंतु 100 जे काही मीटर आहे तर 100 मीटरच्या आतमध्ये इथं कुठंतरी फूड अवेलेबिलिटी आहे असं तिचं म्हणणं असतं. ओके. परंतु ती डायरेक्शन त्या ठिकाणी ते परफेक्शन त्या ठिकाणी देत नाही. जर असं करत असेल तर त्याला राऊंड डान्स असं म्हणतात. नंतर आहे वेगिंग डान्स. आता वेगिंग डान्स मध्ये काय असणार, इट इज परफॉर्म्ड व्हेन द सोर्स इज फर्दर अवे. ओके. आता हे केव्हा असणार आहे, ज्यावेळेस सोर्स अत्यंत लांब असेल त्यावेळेस. ओके. जो काही फूड सोर्स आहे तो जर लांब असेल, द परफॉर्मिंग बी रन्स टुवर्ड्स द डायरेक्शन स्ट्रेट अहेड फॉर अ शॉर्ट डिस्टन्स वेगिंग द ॲब्डोमेन
make 360 degree, turns towards left, runs ahead once again and टर्न्स राईट. ओके, अशा प्रकारे या ठिकाणी ते डान्स करत असते. म्हणजे 300 म्हणजे 360 जो काही अंश आहे तर त्या अंशच्या सहाय्याने त्या ठिकाणी त्या अंश त्या 360 अंश जे काय आहे तर त्या डिग्रीने त्या ठिकाणी ती टर्न्स करत असते. ओके, दिस इज रिपीटेड फॉर सेव्हरल टाइम. बऱ्याच वेळेस ती त्या ठिकाणी सेव्हरल टाइम त्या ठिकाणी ती काय करत असते, रिपीट करत असते. आता हे जे काही डान्स आहे हा काय करतो तर तिचं म्हणणं काय असतं की इट इंडिकेट्स बोथ डायरेक्शन अँड डिस्टन्सेस. ओके, और डिस्टन्स ऑफ द सोर्स ऑफ फूड डिस्कवर्ड बाय वर्कर बीज. ओके, द डायरेक्शन ऑफ स्टेट रन्स इंडिकेट्स दॅट द डायरेक्शन ऑफ सोर्स अँड द टेम्पो ऑफ डान्स. ओके, इंडिकेट्स डिस्टन्स. म्हणजे जो काय लूप आहे किंवा मग जो काय टेम्पो आहे तर तो काय इंडिकेट करतो की डिस्टन्स किती आहे ते त्या ठिकाणी तो इंडिकेट करतो. ओके, आता हे जे काही डान्स आहे तर हा दुसऱ्या जे काही बीज आहेत तर त्या ऑब्झर्व करत असतात आणि त्यांच्या ते लक्षात येतं की इथं म्हणणं हे आहे, मग बरोबर त्या डायरेक्शन त्या ठिकाणी पुढच्या सोर्सने ते जात असतात. ओके, आता हे जे काही डान्स आहे तर हा डान्स या ठिकाणी आपण बघूया की राऊंड डान्स कसा असतो. आता हा बघा या ठिकाणी हा जो काय डान्स आहे तर हा डान्स 100 मीटर, मी तुम्हाला सांगितलं की 100 मीटरच्या आतमध्ये या ठिकाणी असेल तर ती राऊंड डान्स करत असते. अशा प्रकारे डान्स करत असते. आणि हा जो काय फूड हे जे काय फूड आहे हे सोर्स या ठिकाणी आहे. म्हणजे 100 मीटरच्या आतमध्ये जर असेल तर ती गोल गोल फिरत असते त्या सोर्स ऑफ फूडच्या आणि हायवेच्या अवतीभोवती. ओके, त्यानंतर वेगिंग डान्स. वेगिंग डान्स मध्ये काय असणार आहे की जे काही सोलर आहे, सोलरचे जे काही रेज आहेत तर त्या डायरेक्शनने त्या ठिकाणी ती 36 जे काय आहे डिग्री तर त्या 36 डिग्रीच्या त्या ठिकाणी कोन मध्ये त्या ठिकाणी ती डान्स करत असते. ओके, दिस इज द स्ट्रक्चर. त्यानंतर आहे कन्स्ट्रक्शन ऑफ हनीबी और हनीकॉम. हनीकॉमचं कन्स्ट्रक्शन करत असताना या ठिकाणी हे जे काय आहेत हेक्सागोनल स्ट्रक्चर हे कॉमचे आहेत का मग सेल आहेत, हनीकॉमचे सेल आहेत. ओके, हे वरच्या साईडला असतात. जे काही कॉमच्या सेल आहेत त्या वरच्या साईडला असतात. हनी म्हणजे या ठिकाणी हनी असतं. ओके, त्यानंतर खालच्या साईडला हे जे काही तुम्हाला तपकिरी कलर दिसतोय, सॉरी ऑरेंज कलर दिसतोय तर पोलन सेल असतात. हे जवळपास 7 mm च्या असतात. ओके, आणि हे जे काही पोलन सेल आहेत याच्यामध्ये पोलन भरलेलं असतं. ओके, त्यानंतर असणारे ड्रॉन सेल. ड्रॉन सेल या जे असतात ह्या सुद्धा 7 mm च्या असतात आणि या ठिकाणी ड्रम एज या ठिकाणी आपल्याला ते दिसत असतात, हे कमी असतात. ओके, याच्यामधून जो काय तर तो बाहेर पडत असतो, बाहेर येत असतो. ओके, याची डेव्हलपमेंट या ठिकाणी होत असते साईडला. ओके, हनीकॉमच्या या ठिकाणी मार्जिन साईडला. ओके, त्यानंतर असणारे या ठिकाणी ब्रूड सेल. या जे काही छोट्या छोट्या जे काही सेल आहेत तर त्या बाकीच्या जे डेव्हलप होण्याच्या मार्गावर आहेत तर त्या ब्रूड सेल आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत असतात, मार्जिन पासून तर मध्यपर्यंत. त्यानंतर खालच्या साईडला ज्यावेळेस आपण बघतो स्पेशल या ठिकाणी मार्जिनला खालच्या साईडला तर त्या ठिकाणी क्वीन जी काय तर क्वीन या ठिकाणी लेग ए करत असते, सॉरी हे जे काय एग आहे तर एक लेग करत असते आणि या ठिकाणी डेव्हलप होत असतात क्वीन या ठिकाणी. ओके, या ठिकाणी सुद्धा क्वीन डेव्हलप होत असतात. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा ब्रूड सेल असतात परंतु ते ओपन असतात, त्यांच्यामध्ये काहीच नसतं. ओके, आतमध्ये जे असतात त्या ब्रूड सेल असतात आणि ब्रूड सेल मध्ये डेव्हलपिंग जे काय आहेत ते लार्वी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ हनीकॉम. ओके, आता त्याची लाईफ सायकल कशी असते. आता ही जी काही लाईफ सायकल आहे तर ती लाईफ सायकल आपल्याला या ठिकाणी कशी असते ते बघूया आपण. लाईफ सायकल ही हा इंडोप्टेरिकोटल असल्या कारणामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला 4 या ठिकाणी स्टेपने ती जात असते. लाईफ त्याची जी काय ती 4 स्टेपने त्या ठिकाणी जात असते. फर्स्ट असणारे एग, त्यानंतर दुसरं असणारे लार्वी, त्यानंतर असणारे प्युपल स्टेज आणि त्याच्यानंतर मग अडल्ट स्टेज. ओके, आता हा जो काय बघा या ठिकाणी हनीबी आहे हा अडल्ट आहे. ओके, हे समजा हे हाईव आहे. ओके, ती काय करणार आहे ह्या सेलमध्ये हनीकॉमच्या सेलमध्ये एग ले करणार आहे. एग ले केलं की एक मधून हॅच आउट होणारे लार्वे या ठिकाणी बघा तुम्हाला 6 दिवसात त्या ठिकाणी लार्वे ह्या हॅच आउट झालेल्या दिसतील. 10व्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही बघाल तर जे काही लार्वे आहे ती मोठी होऊन जाईल. ओके, मोठी झाल्यानंतर त्या ठिकाणी हे जे काही लार्वे आहे लार्वेचे रूपांतर प्युपल स्टेज मध्ये चालत जाईल, कारण की इथलं जे काही मटेरियल होतं ते त्या ठिकाणी ती खाते आणि एवढं खाते की प्युपल स्टेज ही जी काय आहे तर ह्या प्युपल स्टेज ही इनएक्टिव्ह असते आणि इनएक्टिव्ह असल्या कारणामुळे त्या ठिकाणी ती सुप्त अवस्थेत चालली जाते, तिला कशाचीच आवश्यकता राहत नाही. मग तिची डेव्हलपमेंट या ठिकाणी होते आणि डेव्हलपमेंट झाली
की 21 दिवसानंतर तिचे रूपांतर अडल्ट बी मध्ये होतं आणि अडल्ट बी मध्ये झालं की त्या सेल मधून ती बाहेर येते. ओके, दिस इज द लाईफ सायकल ऑफ हनीबी. त्यानंतर असणार आहे ऍपिकल्चर. ओके, आता ऍपिकल्चर म्हणजे काय, तर दिस इज द सायंटिफिकली रिअरिंग ऑफ हनी बी. ओके, फॉर द commercial production of honey and other bees products like wax, pollen, बी व्हेनम अँड रॉयल जेली. म्हणजे आपण जे काही प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट मिळवण्यासाठी ज्या वेळेस आपण तिचे रिअरिंग करतो, तिला पाडतो, दॅट इज कॉल्ड एज द ऍपिकल्चर. ओके, आता इंट्रोडक्शन ऑफ ऍपिकल्चर. ऍपिकल्चरचे इंट्रोडक्शन कसं असणार आहे, बी कीपिंग इज द practice of scientific maintenance of honey bee colonies commonly in hive by human and collection of the bee products and marketing them professionally. बरोबर, म्हणजे आपण काय करायचं, त्याचे प्रोडक्शन घेणार आहेत आणि प्रोफेशनली त्याचे मार्केटिंग करणार आहेत. ओके, त्याच्यापासून येणारे जे काही मिळकत आहे तर ती फायनान्शियल मिळकत आपल्याला ती बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपला जो काही फायनान्शियल सपोर्ट आहे तो मिळून जात असतो. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड एज बी कीपिंग. ऍपिकल्चर इज कॉल्ड एज द बी कीपिंग. बी कीपर्स आर नोन एज अपायरिस्ट. ओके, आता याला जे काही बी कीपर आहेत जे बी रिअर करतात त्याला अपायरिस्ट असं म्हणतात. अँड प्लेस वेअर बीज आर मेंटेन इट इज कॉल्ड एज द ऍपियरी. ज्या ठिकाणी ज्या शेतामध्ये यांची त्या ठिकाणी रिअरिंग केली जाते, यांचे कल्चर केले जाते त्याला अपायरी म्हणतात. ओके, आणि त्यानंतर जे अपायरी आहेत तर त्या अपायरी मध्ये जे काम करतात, जे त्या ठिकाणी बीला त्या ठिकाणी केअर करतात, जे लोक त्या ठिकाणी ऍपिकल्चरचे काम करतात त्यांना अपायरिस्ट असं म्हणतात. ओके, ऍपिकल्चर इज इम्पॉर्टंट बिकॉज इट प्रोव्हाइड बीज विथ अ सेफ प्लेस टू वर्क अँड लाईव्ह. ओके, since bee pollinate many of our food source, it's important to keep the bees population healthy. Okay, additionally apiculture provide an environment in which to study bee habit and behavior also. Okay, a bee keeper is called as the apiarist, I have told you already. Okay, the location is called as the apiary. The scientific study of honeybee is known as the apiology. आता हे जे काही हनीबी आहे तर हनीबी पासून आपल्याला बरेच असे प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळत असतात. कोणते कोणते प्रोडक्ट असतील तर ते आपण बघूया. बी प्रोडक्ट असणारे पॉलिनेशनचे प्रोसेस त्या ठिकाणी केले जात असते. म्हणजे आपल्याला आपल्या शेतामध्ये जर हनीबी असेल आणि हनीबीच्या आपण त्या ठिकाणी काय करतोय, कल्चर करतोय, तर फायदे कोणते कोणते होतात. एक, प्रोडक्ट मिळणार आहे. दुसरं, पॉलिनेशनची प्रोसेस होणार आहे. मेंटेनन्स आपल्याला कमी असतो. ओके, रिवॉर्डिंग एक्सपिरियन्स येतो आणि त्यानंतर कन्झर्वेशन आपल्याला बीच करता येत असतं. म्हणजे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन सुद्धा आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी करू शकतो. ओके, थँक्यू व्हेरी मच. अवर टॉपिक इज फिनिश राईट नाव. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम टेल मी. काही प्रॉब्लेम असेल यू हॅव आस्क टू मी प्लीज. अश्विनी. नाही sir. Okay, our topic of honeybee has been finished. I will share this PPT you on your SYBSC group. Okay, and I also provide you notes about this topic. Okay, today I will prepare it and I will send you in your group. Okay, both PPT and notes also. Okay, you don't worry if you have any problem during the examination. Call to me anytime. Okay, I will solve your problem each and every time. Okay. Okay sir. Okay, thanks to join with me. Our lecture on the honeybee has been completed. Thank you.